नमस्कार. कसे आहात आपण? मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज ना मी तुम्हाला एक छान आणि सोपा असा रात्रीच्या जेवणाऐवजी खाण्यासाठी पदार्थ दाखवणार आहे. अर्थात पदार्थच म्हटलं पाहिजे. तर इथे मी सकाळी 5 भाकरी केल्या होत्या. त्याच्यापैकी 3 भाकरी शिल्लक आहेत. तर त्या मी कुस्करल्या आहेत. परातीमध्येच कुस्करल्या आहेत. सकाळची भाकरी संध्याकाळी कुस्करली ना तर ती छान कुस्करली जाते. तुम्ही ताजी भाकरी जर दही भाकरी करायला गेलात तर ती अजिबात होत नाही, कारण ती कुस्करली जात नाही आणि मग मिक्सरवर काढलं तर पारसीचा भुगा होतो. तर हे बघा, हे असं जाडसर छान कुस्करलं गेलेलं आहे. भाकरी करतानाच मी त्याच्यात थोडं मीठ घातलं होतं आणि आता ह्याच्यामध्ये मी दूध घालून ठेवते. तर तुम्हाला जर साय आवडत असेल तर तुम्ही साय पण घालू शकता, असं काही नाही आहे. आणि आपण इथे हातानेच कालून घेणार आहोत, कारण चमच्यानं कालवलं तर कदाचित ते व्यवस्थित कालवलं जाणार नाही. आणि हाताने कालवता कालवता मी कुस्करती पण तुम्ही इथे बघू शकता. आणि सगळं दूध या भाकरीनं आत्ताच शोषून घेतलेलं आहे. सगळीकडनं सारखं असं कालवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की बघा, भाकरी आता कोरडी कोरडी व्हायला लागलेली आहे. म्हणजे जेवढं आपण त्याच्यात दूध घालू तेवढं सगळं ती शोषून घेते. तर आता हिच्यामध्ये मी आणि थोडंसं जास्त दूध घालणार आहे. मला साय आवडते त्यामुळे मी साय पण ह्याच्यामध्ये घालणार आहे. आणि कसं छान कालवल्यानंतर तिच्यात दूध घातल्यानंतर त्याच्यावर आता मी झाकण ठेवून देणार आहे. आणि संध्याकाळी साधारण 7:45च्या सुमाराला मी ही भाकरी करणार आहे फिरून आल्यानंतर. हे बघा, आता हे मी जास्तीचं दूध घातलं आहे. तर तुम्हाला वाटेल केवढं पातळ करून ठेवलं आहे ना, पण तसं नाही आहे. म्हटलं ना तुम्हाला की भाकरी अशी मस्त टम्मो आपण करताना जशी फुगते ना, तशीच हे दूध घातल्यावर पण ती ते सगळं दूध शोषून घेऊन फुगते. तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊ आणि थोड्या वेळाने, अर्ध्या तासाने तुम्ही केली तरी चालेल, लगेच केली तरी चालेल. आता मी इथं एका कढल्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्या तेलामध्ये मी दाणे तळून घेणार आहे. मला स्वतःला भाकरीवर असे तळलेले दाणे तिखट मीठ घालून खूप आवडतात. पण ही तुमची आवड आहे, ऐच्छिक आहे, घातलेच पाहिजे असं नाही. खूप जणांना त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा पण आवडतो, पण रात्रीच्या वेळेला तोंडाला वास नको म्हणून मी तरी घातला नाही आहे. आणि या वाटीमध्ये मी थोडंसं तिखट आणि मीठ कालवून घेतलं आणि त्याच्यात दाणे काढून ते कालवून घेतलेत, म्हणजे त्या दाण्यांना पण तिखट मीठ लागतं. मला तेल जरा जास्त वाटलं म्हणून मी ते काढून टाकलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडी उडदाची डाळ, मोहरी, जिरे, हिंग असं सगळं घातलेलं आहे. बरं, आता कडुलिंबाची पानं घालायची म्हटल्यावर काय होतं, खूप जणं तो काढून टाकतात, दाताखाली आलेला आवडत नाही. म्हणून मी अशी मस्त धुवून ओली असतानाच मायक्रोमधने काढून त्याची पावडर करून ठेवली आहे. हिंग जास्त आवडतो मला, म्हणून मसाल्यातला चमचा असतो तो 1 चमचा मी हिंग घातला आहे आणि 4 मिरच्यांचे तुकडे घातलेत. आता हे बघा, भाकरी किती कोरडी झाली आहे ना, दुधाचा थेंबसुद्धा दिसत नाही आहे पाहताना. तो हे बघा, छान फुगली आहे की नाही टम्म अशी. तर आता आपण त्या फोडणीमध्ये ज्या मिरच्या घातल्या आहेत की नाही, त्याच्याऐवजी तुम्ही तळलेल्या मिरच्या मसाल्याच्या घालून त्या कुरकुरीत घालू शकता. पण रात्रीची वेळ आहे, तिखट व्हायला नको, पित्त व्हायला नको, म्हणून मी साध्या मिरच्या 2-4 तुकडे करून घातल्या आहेत. आणि आता इथं मी परत थोडं दूध घातलं आहे, साय घातली आणि चांगलं 2-3 चमचे साधं दही, फार आंबट नसलेलं घातलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडीशी साखर घातली आहे, कारण साखर घातलेली ना त्याची टेस्ट जरा जास्त छान लागते. हे बघा, अगदी किती घातली आहे, मिसळण्यातल्या डब्यातला चमचा, 1 चमचा पण नाही, एवढी घातली आहे. आता हे छान आपण कालवून घ्यायचं आहे आणि कालवल्यानंतर आत्ता आपण जी फोडणी केली आहे की नाही, ती फोडणी त्याच्यामध्ये पूर्ण ओतायची आहे. आता ह्या मिरच्या कसं आहे, ज्यांना तिखट आवडतं त्यांच्या दाताखाली आल्या तरी चालेल. ज्यांना तिखट अजिबात सहन होत नाही रात्रीच्या वेळेला, त्यांना काढून पण टाकता येतात. आणि या पोपटी रंगाच्या मिरच्या घातल्यामुळे या तिखटाला जरा कमीच असतात. बरं, कडुलिंबाच्या पानाऐवजी मी पावडर घातलेली आहे, करून ठेवलेली बाटलीभर.
त्यामुळे काय झालं आहे, हिला असा मस्त हिरवा रंग आला आहे, हिरवा पिवळा असा छान रंग आला आहे आणि भाकरी अतिशय छान झाली आहे. व्यवस्थित मात्र कालवून घ्यायची, सगळीकडे ती फोडणी, दही, साखर, मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे. आता ही आपली भाकरी खायला अगदी तयार आहे. किती वेळ लागला सांगा बरं? कधी कधी कंटाळा येतो ना, काय करायचा हाही प्रश्न पडतो. आणि रात्रीच्या यायला कसं जेवण जास्त जात नाही. आजकालची मुलं डाएटवर फार भार देतात. तर ज्वारीची भाकरी ही तब्येतीला पण चांगली आहे आणि वाटीवर खाल्ली तरी पोट भरतं, आपल्याला जेवल्याचं समाधान पण मिळतं. त्यामुळे तुम्ही असं करायला हरकत नाही. आणि इतर काही खाण्यापेक्षा हे खूप चांगलं ना. आता त्याच्यावर बारीक चिरलेली धुवून कोथिंबीर घालायची आहे आणि हे बघा दाणे, त्याला छान तिखट मीठ चोळलं आहे. मला खूप आवडतात. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हे घालू शकता. सांगितलं ना, कांदा पण चिरलेला घालू शकता, पण रात्रीची वेळ आहे त्यामुळे मी कांदा अजिबातच घातलेला नाही आहे. आता आपण ही छानपैकी कालवून घेऊ कोथिंबिरी सकट आणि मस्तपैकी सर्व करूयात. आता या स्टीलच्या बाऊलमध्ये मी ही केलेली भाकरी सर्व करते आहे. 2 ते 3 मोठे चमचे घेतले दाणे आणि परत थोडीशी कोथिंबीर तिच्यावर भरपूरली आहे आणि अगदी छान टेस्ट आली आहे. माझं तर एकदम म्हणजे पोटच भरलं एवढीशी भाकरी खाऊन. तुमचं पण नक्की भरेल आणि तुम्हाला नक्की हा पदार्थ आवडेल. तर कशी काय वाटली माझी रेसिपी? आवडली तर लाईक करायला विसरू नका. जर रेसिपी आवडली असेल तर माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थातच मैथिलीज फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्कीच काहीतरी पाहायला, ऐकायला, बघायला व शिकायला मिळणार. मग करताय ना सबस्क्राईब? चला तर मग परत लवकरच भेटू अशीच एखादी छोटीशी रेसिपी घेऊन. तोवर नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मस्तपैकी खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, नमस्कार, धन्यवाद.